नमस्कार. पिहूस मम्मा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. घरी श्रीखंड बनवल्यावर त्याला बाजारातल्या श्रीखंडासारखी चव न येता ते फ्लेवर्ड दही लागतं. तर आज आपण बाजारापेक्षा चांगल्या चवीचं आणि परफेक्ट टेक्स्चर असलेलं घरी श्रीखंड कसं बनवायचं ते बघूया. श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला 700 ग्रॅम दही लागणार आहे. 1 लिटर दुधापासून मी घरी हे दही बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला दह्यामधून पाणी काढून घ्यायचं आहे. त्यासाठी एक सुती रुमाल घ्यायचा आणि त्यामध्ये दही टाकायचं. दही टाकताना हळूहळू करून दही टाकायचं. सर्व दही एकसोबत टाकायचं नाही, नाहीतर पाण्यासोबत दही देखील निघून जाईल. आता आपण सर्व दही रुमालात काढून घेतलं. रुमालाचे एजेस असे गोळा करून घ्यायचे आणि त्याची आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे. दह्यामधलं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचंय, म्हणजे श्रीखंडाला चांगली चव आणि टेक्स्चर येईल. आता आपण गाठ बांधून घेतली. या पद्धतीने आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचंय. आता एका भांड्यावरती चाळणी ठेवायची आणि ज्या रुमालात आपण दही बांधून ठेवले ते ठेवायचं, जेणेकरून दह्यातलं सर्व पाणी भांड्यात गळेल. दह्याच्या रुमालावरती वजन ठेवायचं, जेणेकरून दह्यामधलं सर्व पाणी निघून जाईल. असंच वजन ठेवून आपल्याला दह्याचा रुमाल 12 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून आपला चक्का आंबट होणार नाही. 12 तासानंतर मी फ्रीजमधून हे काढून घेतलं. आपला दह्यापासून चक्का बनवून तयार झालेला आहे. ह्या पद्धतीने आपण दह्यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे तुम्ही ह्या पाण्यामध्ये दही टाकून कढी बनवू शकता. आता आपला चक्का बनवून तयार आहे. तर 700 ग्रॅम दह्यापासून आपल्याला साधारण 390 ग्रॅम चक्का बनवून तयार आहे. आता आपल्याला चक्का चाळून घ्यायचा आहे. तर एका बाउलवरती इथे मी चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये जो आपण आता चक्का बनवलेला आहे तो सर्व चक्का आपल्याला काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने चक्का जर चाळून घेतला तर त्याचे 3 फायदे आहेत. पहिले म्हणजे फॅट रिलीज होतं, दुसरे म्हणजे श्रीखंडाला खूप स्मूथ टेक्स्चर येतं आणि तिसरं म्हणजे श्रीखंड खूप फेटायची गरज पडत नाही. आता सर्व चक्का मी चाळून घेतलेला आहे. हे बघा, ह्या पद्धतीने खाली चाळणीला जो चक्का लागलेला आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि एकदम छान असा चक्का आपला चाळून झालेला आहे. आता चक्कामध्ये मी 80 ग्रॅम पिठी साखर टाकून घेतली, किंवा मग 1 कप जर चक्का असेल तर त्याला अर्धा कप पिठी साखर टाकायची. आता केशर असलेलं दूध टाकून घ्यायचं. केशर दुधामध्ये अगोदरच भिजवून ठेवायचं, ज्यामुळे खूप छान चव येते आणि श्रीखंडाला एकसारखा रंग येतो. आता 2 ते 3 चमचे मलाई टाकून घ्यायची, ज्यामुळे श्रीखंडाला खूप स्मूथ असं टेक्स्चर येतं. आता फ्लेवर साठी आपण इथे वेलची पूड टाकून घेतलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. केशर वापरल्यामुळे आपल्या श्रीखंडाला खूप छान असा केशरी रंग आलेला आहे. चक्का चाळून घेतल्यामुळे आपल्याला श्रीखंड खूप फेटायची गरज पडत नाही. आता आपल्याला पिस्ता टाकून घ्यायची आहे. पिस्ता सोबत तुम्ही काजू बदामही टाकू शकता. पिस्ता मी श्रीखंडात व्यवस्थित मिक्स करून घेतले. तुम्ही बघू शकता एकदम फ्लफी आणि स्मूथ टेक्स्चर असलेलं आपलं घरगुती श्रीखंड बनवून तयार आहे. 1 लिटर दुधापासून आपलं साधारण अर्धा किलो श्रीखंड बनवून तयार आहे. श्रीखंड गार्निशिंग साठी मी पिस्ता आणि केशर टाकून घेतलेले आहे. ह्या पद्धतीने आपले श्रीखंड बनवून तयार आहे. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी पिहूस मम्माला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.